नमस्कार मित्र, मी राजेंद्र शहापूरकर. आधुनिक केसरीत आपलं स्वागत आहे. आज मी काही शिवसेनेच्या इतिहासाविषयी बोलणार नाही. आज या जी राजकीय बात आहे, राजकीय बात मध्ये मी आता जे सध्या काही गोंधळ चालू आहे, म्हणजे निवडणुकीच्या नावाखाली जे काही सध्या सुरू आहे त्यावर मी एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी इथं करणार आहे. म्हणजे काय झालं माहिती का, की कोणत्याही पक्षातल्या माणसांना आपल्या पक्षात ओढण्याची जसं भाजपने अगदी ओढच लागलेली. कोणी मिळो, कोणी जर आला तर त्याला पक्षात घ्या, हा त्यांचा एकदा धडाका चालू आहे. म्हणजे जणू काही विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही असं काहीतरी त्यांचं धोरण असावं की काय असं वाटतं. आणि चिंताजनक आहे. म्हणजे आज जरी हे गोड वाटत असलं, भाजपला जरी गोड वाटत असलं आज, तरी हे उद्या म्हणजे काय म्हणतात त्याला, याला संघर्षाची नांदी आहे ही. कारण यांना जर हे जे घेतले पक्षात, यांना जर उमेदवारी दिली तर तुमचे जे निष्ठावान लोक एवढ्या वर्षापासून वाट पाहू लागले, 5-5 वर्ष झाले इलेक्शनची, तर त्यांना तुम्ही काय देणार आहात? आणि मग त्यांच्या असंतोषाची दखल कशी घेणार आहात? का त्यांनी आयुष्यभर सतरंजाच उचलाव्या असं भाजपने काही ठरवलं आहे काय, हे या निमित्तानं मला विचारावं असं वाटतं. दुसरी गोष्ट असली की आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सध्या मामूजान हे मामूजान हे प्रकरण फारच गाजत आहे. तर मामूजान म्हणजे आपले रशीद मामू. हे रशीद मामू हे अनुसूचित जमाती या गटामध्ये नेहमी निवडून येतात. त्यांना म्हणे प्रभाग क्रमांक 4 साठी अंबादास दानवे यांनी काहीतरी घेरलं असं ते सांगतात. किंवा त्यांचं म्हणजे मी जी काही माहिती घेतली थोडीफार, तर असं की त्याला हेरलं जसं काही यांच्याकडे अनुसूचित जमातीसाठी कोणीच नव्हतं आणि आता मामूशिवाय काही पर्यायच नव्हता, असे काहीतरी ती हे दिसतं. तर हे मामू कोण? ह्या मामूला सर्वात जास्त विरोध चंद्रकांत खैरे यांनी केला पक्षामध्ये. आता चंद्रकांत खैरे यांना हे माहिती आहे, कारण चंद्रकांत खैरे यांचं बाकी तुम्ही काही म्हणा, पण त्यांच्या निष्ठेविषयी कोणी शंका घ्यायचं कारण नाही. चंद्रकांत खैरे हा असा माणूस आहे की जो 1985 पासून जो शिवसेनेत आहे, तो आज काय, तो कुठेही आहे, त्याच्यावर किती अन्याय झाला. म्हणजे खरं तर खैरे जर दुसऱ्या पक्षात या बाकीच्या नेत्यांप्रमाणे हे जे मुंबईकर तुमचे जे नेते, म्हणजे घोसाळकर आता सध्या आदित्य ठाकरे यांच्या बरोबर आहे, त्या घोसाळकरची सून ही तिकिटासाठी एकनाथ शिंदेकडे गेली. पण हा खैरे असा एक माणूस आहे की हा कधीही कोणत्याही पक्षाच्या दाराशी फिरला नाही. याला आमिष दाखवण्यात आले होते. मध्ये मी असं ऐकलं की यांना आमिष दाखवण्यात आलं होतं की तुम्ही या तुमची आम्ही सीट, खासदारकीची सीट कायम ठेवतो. पण तरी त्यांनी याला नाकारलं. म्हणजे एवढा जो निष्ठावान चंद्रकांत खैरे, त्याच्यापेक्षा यांना मामू मोठा वाटावा. म्हणजे खैरेंनी जेव्हा हे केलं किंवा जो राग हे केला किंवा मी याला बिलकुल हे करणार नाही, आणि वरी जरी यांनी मातोश्रीवर नेला असेल आणि उद्धव साहेबांनी जरी यांना घेतला असेल, तरी मी यांना काही मानणार नाही किंवा यांना माझा विरोध आहे. तालुक्याचे विरोध आहे ना, तालुक्याचे विरोध अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य बिचाऱ्यांनी केलं. आता वरून त्याला बांबू घातला म्हणून तो पुन्हा सरळ झाले, ही गोष्ट वेगळी. पण त्याचा जो संताप होतो खैरेंचा, हा याला निश्चित फार मोठा अर्थ आहे. कारण म्हणजे जे जुने शिवसैनिक आहे 1985, 86, 87चे, हे शिवसैनिकांना माहित आहे की 17 जानेवारी 1986 ला जो शिवसेनेचा पहिला मोर्चा निघाला, या मोर्चावर रशीद मामूच्या सांगण्यावरूनच सिटी चौकामध्ये दगडफेक झाली, दंगल झाली, तिथं सगळे जाळपोळ झाली, अखेर शिवसैनिकांचे डोकं फोडण्यात आले. हे जे ग्रामीण भागातले जे आमचे शिवसैनिक होते, या शिवसैनिकांना हे संभाजीनगरचे रस्ते, म्हणजे तेव्हा औरंगाबाद होतं, ते औरंगाबादचे रस्ते माहिती नव्हते. ते बिचारे सिटी चौककडून पोलिसाच्या याच्यामध्ये आणि इकडून हे जे दगडफेक मशिदीमधून होती त्याच्यामध्ये अडकले होते. अनेकांचे डोके फुटले, अनेक नुकसान झालं, खूप दंगल झाली. नंतर म्हणजे मला परवा राधाकृष्ण गायकवाड सांगत होते, हे राधाकृष्ण गायकवाड हे सुद्धा ज्येष्ठ शिवसैनिक आहे, हे सुद्धा जुने शिवसैनिक आहे.
आणि हे सुद्धा याच्यामध्ये सफल झालेले आहेत त्या दंगलीमध्ये. तर ते म्हणाले की जरा जे आम्हाला जास्त वाईट वाटलं असं म्हणे की आज तरी मी म्हणजे उभाठामध्ये नसलो, उभाठाबरोबर जरी मी आज नसलो तरी पण बाळासाहेबांशी आणि शिवसेनेशी जे आत्मिक संबंध आहे ना त्यांनीच आम्हाला सगळं दाखवलं ना राजकारण म्हणून. तर अशा याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त वाईट असं वाटलं की ज्या रशीद मामूनी आमच्या बाळासाहेबांनी ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं अशा शिवसैनिकांवर दगडफेक केली. त्यांचं रक्त याच्या हाताला लागलेलं आहे आणि त्या रक्ताने शिवसैनिकांच्या रक्ताने माखलेले हात त्या घेऊन तो मातोश्रीवर गेला आणि मातोश्रीवर बाळासाहेबांच्या वास्तवाने पुनीत झालेली जी मातोश्री आहे त्या मातोश्रीवर खुद्द बाळासाहेबांच्या चिरंजीवानी उद्धव ठाकरेंनी त्याला शिवबंधन बांधावं. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. बाळासाहेबांचं फार याच्यात मानहानी शिवसैनिकांचं हे आहे. अशा पद्धतीने त्यांनी जी म्हणजे हा बाळासाहेबांचा अपमान आहे असं ते म्हणाले की त्यांच्या म्हणण्याला खरंच काही फार मोठं हे म्हणजे मानावं लागत ते. कारण खरोखर हे होतं की खरोखर रशीद मामू आणि त्यांच्या ते ज्या प्रकारचे हे होते म्हणजे शांतताप्रिय समाजाचे जे काही 2, 4, 5, 10 धुरीण होते त्या काळामध्ये, आता नेते म्हणावं त्यांना, तर जे काही होते ते होते. तर त्यांची इतकी भयंकर दादागिरी होती त्या काळात इथं या शहरामध्ये. मला वाटतं रशीद बाबू रिक्षा चालकांचे नेते वगैरे काहीतरी असावेत असं मला वाटतं. तर तुम्हाला एक गंमत सांगतो की मी जेव्हा मराठवाड्यामध्ये होतो म्हणजे मराठवाड्यामध्ये आमचं क्राईम बीट भालचंद्र देशपांडे नाहीत, ते गेलेत ते. तर भालचंद्र देशपांडे पाहिजे. तर ते भालचंद्र देशपांडेची खूबी अशी की ते त्या 86च्या त्या दंगलीपासून जेव्हा यांना रासुका लागला, रशीद मामूला रासुका लागला आणि त्या रासुका लागल्यानंतर ते जरी आले वापस तरी त्यांच्या संदर्भामध्ये जी काही बातमी असायची की त्याच्यामध्ये ते पद्मश्री पद्मभूषण असं जसं लिहितात तसं भालचंद्र देशपांडे लिहायचं किंवा रासुका खाली अटक झालेले रशीद मामू असे म्हणाले की असं म्हणजे महापौर झाले तो सुद्धा त्यांचं असं चालू होतं. म्हणजे इतकं म्हणजे हिंदू समाजाने एवढं त्यांना रशीद मामू विषयी एवढा राग होता, सगळ्यांच्याच मनामध्ये राग होता. अशा असताना या मामूला त्यांनी आतमध्ये घेतलं. ही जी रशीद मामू विरुद्धची जी हायकोर्टामध्ये जी झालेली केस आहे त्या केसच्या संदर्भात मी इथं लिंक दिलेली आहे. ती ज्यांना कोणी इच्छुक असेल त्यांनी अवश्य पाहावे म्हणजे तुम्हाला त्यातलं कळत त्यांनी काय काय आरोप ठेवले कोर्टामध्ये, त्याच्यावर काय काय आरोप केलेले. आणि तेव्हा काही भाजप वगैरे पक्ष नव्हता, तेव्हा काँग्रेसचाच होता. 1986ला काँग्रेसचं सरकार होतं इथं. हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काँग्रेस पक्षाने रशीद मामूवर कारवाई केली रासुका खाली की गुंड म्हणून, दंगल यांनी घडवली म्हणून, आणि त्याच रशीद मामूला यांनी पक्षात घेतलं उवाठाने शिवसेना प्रमुखांच्या चिरंजीवानी. आणि काल आपला आदित्य ठाकरे काय सांगत होते की म्हणे आम्ही आमच्या मामूकडे लक्ष, त्यांचे मामू असे त्यांचे मामू तसे. अरे तू काय मामू म्हणतो म्हणजे काय बोलावं याला हेच मला काही कळत नाही. की जी दंगल झाली ती कशाहून झाली माहितीये का? हे आदित्याला सुद्धा माहित नसेल की दंगल का झाली. ही दंगल अशी झाली की जेव्हा सिटी चौकातून ते असे रंगारगल्लीत कुंभारवाड्यातून जसे इकडे आले सिटी चौकाकडे घुसले तेव्हा सिटी चौकामध्ये घोषणा सुरू झाल्या की जिनको चाहिए पाकिस्तान उनको भेजो कब्रस्तान. ही घोषणा त्यांची सुरू झाली होती. ह्या घोषणा सुरू झाल्यामुळे ती पुढची दंगल झाली, पुढची ती त्यांनी दगडफेक वगैरे केली आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनी दगडफेक केली. हे जे नंतर मोठा तो इतिहास आहे की त्याच्यामुळे शिवसेनेला इथून पुढे बळ मिळालं, शिवसेना इथून मोठी होत गेली. ही दंगल झाली, ही जी दगडफेक झाली रशीद मामूंकडून झालेली केलेली त्यांनी ही जी दंगल झाली या दंगलीनंतरच शिवसेनेचा प्रभाव वाढला. आता आदित्य ठाकरे असं जर म्हणायचं असेल किंवा रशीद मामूंच्या नेतृत्वाखाली जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शिवसेना वाढली आणि आता रशीद मामूला घेतलं तर अजून शिवसेना वाढेल असं जर म्हणजे त्यांची उभाठा वाढेल, उभाठाला त्याचा फायदा होईल असं जर काही डोक्यात असेल तर ते काही सांगता येत नाही. कारण सध्या उद्धव ठाकरे काय विचार करतील आणि आदित्य ठाकरे काय विचार करतील याचं परमेश्वर सुद्धा हे काही सांगू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि माझं तर म्हणणं आहे त्यांना जर असं वाटत असेल तर त्यांनी म्हणजे खैरेंच्या जागी यांना नेते म्हणून करावं. कारण खैरेंना हे सगळं माहिती आहे आणि खैरेंनी त्यांच्या पद्धतीने हे केलेलं आहे.
तर मी एवढंच सांगतो की हे अत्यंत म्हणजे निषेधार्ह गोष्ट आहे आणि ज्या प्रकारे आदित्य ठाकरेंनी त्याची भलावण केलेली आहे कालच्या त्या मशाल फेरी वगैरे काहीतरी काढली, तर त्या मशाल फेरीनंतर काय त्यांनी जो भलावण केली की पालघरच्या असं झालं, पालघरला तर अरे पालघरच्या झालं, साधूंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तुमचं सरकार होतं, तुमचे वडील होते ना मुख्यमंत्री, हे तुम्ही कसं विसरले असं त्यांना विचारायची वेळ आलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला हिंदुत्वाचा एक नावमंत्र दिला होता. आता हे काहीतरी भलतच चाललेलं दिसतंय. म्हणजे आदित्य ठाकरे जेव्हा सांगतात की बाबा हे रशीद मामा चांगला आणि तुमचा मामा असा, हे हसाव कराडं व्हायला कळत नाही. हा माणसं काय करतात हे की अरे बाबा तुझे आजोबांनी या रशीद मामू सारख्यांना इथं जेव्हा हे दाखवलं त्यांना एक दहशत निर्माण केली होती, त्यांची चांगल्या हिंमत नव्हती, त्यांना तुम्ही आणून उरावर बसू लागले. हिंदू समाजाच्या आमच्या सर्वसामान्य संभाजीनगरवासियांच्या छत्रपती संभाजीनगर हे नाव तर तुम्ही दिलं नाही, एकतर हे तर दिलं नंतर शिंदे फडणवीस सरकारने, पण हे सुद्धा तुम्ही असं करताय, हे खूप लज्जास्पद आहे. म्हणजे आम्ही जे शिवसेना प्रमुख पाहिले तर त्याच्या सगळं उलट चाललंय. हे काय चाललंय? म्हणजे जेव्हा ते म्हणत होते, जेव्हा शिवसैनिक जेव्हा असं म्हणत होते की जिनको चाहिए पाकिस्तान उनको भेजो कब्रिस्तान, म्हणजे मग आता तुम्हाला असं म्हणायचं का की जिनको चाहिए पाकिस्तान उनको ही मिलेगा हमारे पार्टी में स्थान, असं जर म्हणायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, त्याबद्दल न बोललेलंच बरं. तर मंडळी हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्कीच करा. ही जी तळमळ आहे हो, मी जे बोललो ना त्या तळमळीतून बोललेलो आहे, कारण आम्ही हे पाहिलेलं आहे. सगळ्या याच्यामध्ये आम्ही एक दिवस भारावलेल्यासारखं कामं केलेले आहे, काही नसताना, काही पैशाची हे नाही, काही पदाची काही नाही असे आम्ही कामं केलेले आहेत. म्हणून जे वाईट वाटतं, म्हणजे मला जे वाईट वाटलं तेच चंद्रकांत खैरेंना वाटलं, तेच राधाकृष्ण गायकवाडला वाटलं. हे तुम्ही जाणून घ्या, हे तळमळ. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. काय जो विचार करायचा शेवटी तुम्ही सगळे स्वतंत्र आहात, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि आपण पुन्हा भेटत राहूया, आपल्या नवीन जुन्या विषयावर नेहमीच आपण बोलू. तर आपण पुन्हा भेटूया. तर तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.